और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। केशव जो आमचा शाखा प्रमुख आहे, घरोघरी जाऊन घरोघरी तुम्ही लेटर बघितलं तर त्याच्यावर तुम्हाला मोबाईल नंबर हे सगळं तुम्हाला दिसेल। न्यूजवाले तिथे होते, सगळे होते, सगळं पंचनामा केलाय, कोणाची टीव्ही गेली, कोणाची लाईट गेलेली, कोणाचं हे जे कम्प्युटर आहे त्यांचे आता मुलं शिक्षण वगैरे त्यांना ते पीसी पण उडालेले आहेत आणि त्याचं लोन सिस्टम आहे सर। म्हणजे सर मार्ग काढा, नाही तर सर आम्हाला तुम्हाला नाही आंदोलन करायला आम्हाला आंदोलन नका करायला। उल्हासनगर कॅम्प 1 येथील तानाजीनगर व हनुमाननगर परिसरात शनिवारी दुपारी अचानक व्होल्टेज वाढल्यानं नागरिकांच्या घरातील अनेक विद्युत उपकरणे जळून निकामी झाली आहेत। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शिवसेनेच्या माध्यमातून महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। शनिवारी तानाजीनगर आणि हनुमाननगर परिसरात विद्युत पुरवठ्यात अचानक वाढ झाल्यानं अनेक घरातील स्विच बोर्ड, ट्यूबलाइट्स, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, वायफाय राउटर, पंप मोटर आदी महत्त्वाची उपकरणं जळून खाक झाली आहेत। या घटनेनंतर शिवसेना शाखा प्रमुख श्री केशव ओवळेकर यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत महावितरण कार्यालयात लेखी निवेदन सादर केलं। शिवसेनेच्या महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा प्रमुख दिलीप गायकवाड, युवासेना शहराध्यक्ष बाळा श्रीखंडे व इतर शिवसैनिकांनी उल्हासनगर कॅम्प 1 येथील विद्युत विभाग कार्यालय तसेच उल्हासनगर कॅम्प 3 येथील साईबाबा मंदिर परिसरातील महावितरण कार्यालयात भेट देत तातडीने पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी केली आहे। या प्रकारामुळे नुकसानग्रस्त नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून महावितरणने योग्य ती चौकशी करून भरपाई देण्याची मागणी जोर धरते आहे। या मागणीला शिवसेनेने सक्रिय पाठिंबा दिल्यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झालाय। घटनास्थळी त्या दिवशी आम्ही गेलेलो 21 तारखेला शनिवारी पूर्ण लोकांच्या घरोघरी जाऊन बघितलं काय काय नुकसान झाले, कारण की अधिकारी एक पण त्या ठिकाणी उपस्थित झाला नाही। मग त्या ठिकाणी आम्ही स्वतः लोकांच्या घरी गेलो आणि बघितलं, कोणाचा फ्रीज, कोणाचा टीव्ही, कोणाची वॉशिंग मशीन, कोणाची मोटर, हे सर्व केल्यानंतर आम्ही तिथं बसलो आणि त्या ठिकाणी लोकांची लाईट बिलं मागून घेतली, कंझ्युमर नंबर घेतले, नाव घेतले आणि सर्व निवेदन आम्ही आज लेखी स्वरूपात गायकवाड साहेब आणि बाला श्रीखंडे यांच्या मार्फत आम्ही इथे अधिकाऱ्यांना देऊन आलो। शनिवारी जी घटना घडली उल्हासनगर एक आमच्या तानाजीनगर परिसर, हनुमाननगर परिसर आणि 114 बॅरेकच्या परिसरामध्ये अनेक नागरिकांच्या लोड जास्त वाढल्यामुळे लाईटीचा त्याचं नुकसान झालेलं आहे। फ्रीजचं नुकसान, टीव्हीचं नुकसान, लॅपटॉपचं नुकसान हे सगळं उडालेलं आहे। त्याला कारणीभूत MSEB व महावितरण कंपनी असल्या कारणाने आज आम्ही या शिष्टमंडळाने आमचे शाखा प्रमुख केशव ओवळेकर आणि तसेच आमचे युवा सेनेचे शहर अधिकारी बाळा श्रीखंडे, पप्पू वाघ, पंकज मिश्रा या सगळ्यांनी तिथं जाऊन पाठपुरावा केला आम्ही सगळ्यांनी। आणि त्या पाठपुरावा केल्यानंतर अनेक लोकांच्या घरांमध्ये पाहिल्यानंतर त्यांचे टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप जे काही त्या ठिकाणी त्यांचे वस्तू होते ते सगळं नुकसान झालेलं आहे। तर ते आम्ही 1 नंबर MSEB बोर्डाला कळवलेलं आहे। त्याचबरोबर आज या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर खराडे साहेब यांनासुद्धा भेटलो आहे आणि महावितरण कंपनीचा त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांना सांगितलं की लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून ज्यांचं नागरिकांचं, कंझ्युमरांचं नुकसान झालेलं आहे ते आपण भरपाई करून देण्यात यावी। अन्यथा आम्हाला जर का त्यांची भरपाई करून देण्यात आली नाही तर शिवसेनेच्या वतीने आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल आणि त्या आंदोलनाला ते जबाबदार असतील। किती नागरिकांचं नुकसान झालं अंदाजे? 113 नागरिकांचं नुकसान झालेलं आहे जवळजवळ। याचं कारण काय? कारण त्या ठिकाणी लोड एकदम वाढला याचा लाईटीचा, हाय व्होल्टेज झाल्या कारणामुळं आणि काही लोकांना शॉक पण लागला आहे थोडासा, काही जास्त नाही पण शॉक लागला पिन वगैरे काढताना। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।